हॅलो फ्रेंड्स, मेहंदीमध्ये फक्त 3 घटक घाला आणि मुळापासून पांढरे झालेले केस काळे करा. तर फ्रेंड्स, सध्याच्या काळात स्ट्रेस, बदलती लाईफस्टाईल, प्रदूषण यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. केस गळणे असो किंवा मग केसात कोंडा होणे किंवा केस अकाली पांढरे होणे, टक्कल पडणे यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. आणि केसांच्या या समस्येवरती आपण अनेक उपायही करून पाहतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आपण केसांवरती अप्लाय करतो. शॅम्पू, तेल, कंडिशनर याबरोबरच बरेचसे प्रोडक्ट आपण आपल्या केसांवरती अप्लाय करून पाहतो. त्याने केसांवरती फक्त तात्पुरता फरक पडतो, परंतु समस्या नाहीशा होत नाही. आणि अशा वेळेस आपण घरगुती जुने उपाय करून पाहतो आणि या घरगुती नैसर्गिक उपायाने सावकाश का होईना कायमचा फरक पडतो. तर आज आपण अगदी नॅचरल पद्धतीनं घरगुती उपाय तर आपले केस पांढरे व्हायला सुरुवात झाली की आपल्याला खूप टेन्शन येतं. तर फ्रेंड्स, तुमचे सुद्धा केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर हे रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. केसांवरती खूप सुंदर असा कलर येणार आहे. तुमचे केस पांढरे असतील तर ते मुळापासून काळे होण्यासही मदत होणार आहे. खूपच हेल्दी आणि नॅचरल पद्धतीनं आज आपण हे रेमेडी बनवणार आहोत आणि याचा तुम्हाला रिझल्ट खूप सुंदर असा मिळणार आहे. तुमचे केस पांढरे होण्यापासून सुटका होणार आहे. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं मेहंदी भिजत घालायची आहे. नॅचरल पद्धतीनं आपण आज इथं मेहंदी भिजवणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू. तर त्यासाठी इथं मी लोखंडी कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 ग्लास पाणी. तुम्हाला जर जास्त प्रमाणात मेहंदी भिजवायची असेल तर तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चहापत्ती पावडर. तर इथं 1 चमचा मी चहापत्ती पावडर घातलेली आहे. चहापत्तीने खूप सुंदर असा आपल्या केसांना कलर येतो आणि केसांची ग्रोथ वाढायला मदत होते. चहापत्ती आपल्या केसांना बूस्ट करण्याचं काम करते. चहापत्ती केसांसाठी वरदान असं ठरलेलं आहे. केस गळती टाळण्यासाठी आपल्याला चहापत्तीचा उपयोग करता येतो. चहापत्ती केस पांढरे होण्यास प्रतिबंध करतं आणि त्याचबरोबर चहापत्ती आपल्या केसांची वाढ होण्यासही मदत होते. चहापत्ती आपल्या केसांच्या प्रत्येक समस्येवरती रामबाण असा उपाय आहे. तर चहापत्तीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी हे गुणधर्म असतात, जे केसांची चमक टिकवून ठेवतात. त्यामुळे केसांना बळ मिळते, याचबरोबर केसांची वाढ होण्यासही मदत होते. तर आता यामध्ये आपल्याला दुसरा घटक घालायचा आहे आणि तो आहे लवंग. तर लवंगामध्ये खूप सुंदर असे गुणधर्म असतात, जे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे आपल्या केसांची त्वचेचं रक्षण होतं आणि केसात कोंडा झालेला असेल तर तो लवंगामुळे नाहीसा होतो. केसामध्ये खाज सुटलेली असेल तर ती सुद्धा लवंगेमुळे नाहीशी होते. लवंग केस अकाली पांढरी होण्यास प्रतिबंध. लवंगामध्ये व्हिटॅमिन के असतं, रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवतं. आपल्या केसांचं कोणतंही नुकसान न होऊ देता केस मजबूत ठेवण्यास मदत करतं. वयाच्या अगोदर केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर त्यास सुद्धा प्रतिबंध करतं. आता यामध्ये आपण तिसरा घटक घालणार आहोत, मेथीदाणा. तर मेथीदाणा सुद्धा आपल्या केसांसाठी खूप सुंदर असा उपाय आहे. इथं आपल्याला 1 चमचा मेथीदाणा घालायचा आहे. मेथी आपल्या केसांना हेल्दी, घनदाट आणि लांबसडक बनवतं. त्याचबरोबर मजबूत होण्याचं सुद्धा काम करतं. केसांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊन केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतं. केसांचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथी आपल्याला खूप उपयोगी असे पडणारे आहे. मेथीमध्ये असणारे प्रोटीन, व्हिटॅमिन सी हे केस हेल्दी ठेवून केस दाट होण्यास मदत करतं. मेथीमध्ये असणारे लोह आपल्या केसांतील रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत बनवतं. त्याचबरोबर केसांना पोषणसुद्धा देतं आणि त्यामुळं आपले केस मजबूत होऊन दाट आणि वाढण्याससुद्धा मदत होते. मेथीने आपल्या केसांना नवजीवन मिळू शकतं. निरोगी केसासाठी आपण इथं मेथीच्या दाण्याचा वापर करणार आहोत. तर यामुळे केसांचं गळणं थांबतं आणि केस वाढण्यास मदत होते. इथं आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता. तर इथं तुम्ही भरपूर कढीपत्ता घालू शकता. कढीपत्ता सुद्धा आपल्या केसांसाठी खूप सुंदर असं काम करतो. कढीपत्ता आपल्या केसांना पोषण देतं, याचबरोबर केस लवकर वाढण्यास सुद्धा मदत करतं. कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट तुमच्या केसांना निरोगी ठेवून केस वाढण्यास सुद्धा मदत करतं. कढीपत्ता केस काळे करण्यासही मदत करतं. केसातील कोंड्यासाठी कढीपत्ता हा खूप फायदेशीर ठरतो. कढीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिडचं भरपूर प्रमाण असतं. कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, प्रथिने भरपूर असतात आणि ते आपले केस मजबूत आणि दाट करण्यास मदत करतात. कढीपत्ता केसांसाठी वरदान आहे. तुमचे केस जर गळत असतील तर केसांची वाढ खुंटलेली असेल तर कढीपत्ता हा या सर्व समस्येवरती रामबाण असा आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे कोरफड. तर इथं मी कोरफडीचं 1 पान घेतलेलं आहे आणि या पानाचे जे साईडचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे.
कारण यामध्ये छोटे छोटे असे काटे असतात आणि हे काटे आपल्याला काढून टाकायचे आहेत. आता हे कोरफड थोडीशी कोवळी असल्यामुळं मी हे अशीच कट करून टाकणार आहे. तुमच्याकडे थोडंसं जाड पान असेल तर तुम्ही आतला जो गर आहे तो सुद्धा यामध्ये टाकू शकता. आता हे कोरफडीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून यामध्ये टाकायचे आहेत. केस गळत असतील, तुटत असतील तर त्यासुद्धा समस्या नाहीशा होतात. कोरफड आपल्या केसांना नवजीवन देतं आणि कोरफडीनं आपले केस निरोगी राहतात आणि केस वाढण्यासही मदत होते. केस मजबूत होण्यास मदत करतं. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कलोंजी. कलोंजी पावडर इथं मी 1 चमचा यामध्ये घालणार आहे. कलोंजी आपल्या केसांसाठी खूपच सुंदर काम करतं. तर टक्कल पडलेली असेल किंवा मग पडत असेल तर ते सुद्धा या कलोंजीमुळे दूर होणार आहे. कलोंजी आपल्या केसांची मुळं घट्ट करण्यास मदत करतं आणि केसांची ग्रोथ वाढण्यास सुद्धा मदत करतं. केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून पांढरे झालेले केस काळे करण्यासही मदत करतं. कलोंजीचे खूप असे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. त्यासाठी आपल्याला इथं कलोंजी घ्यायची आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट हे छान पाणी उकळून घ्यायचे. म्हणजे यामध्ये घटक घातलेले आहेत त्यामधला पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे. छान उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आज आपण हे मस्त अशी रेमेडी तयार करणार आहोत. आपले पांढरे झालेले केस मुळापासून काळे होण्यास मदत होणार आहे. वयाच्या अगोदर जर केस पांढरे झालेले असतील आणि आपल्याला ते नको असतील तर हे रेमेडी खास तुमच्यासाठी आहे. आता हे सोल्युशन तुम्ही केसांवरती अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच वेळेस याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. खूप सुंदर अशी ही रेमेडी आहे. पाणी इथं आपलं छान उकळत ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे पाणी अर्ध करायचं आहे. पाणी जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान उकळत ठेवायचं आहे. आता इथं पाणी आपलं छान उकळलेलं आहे आणि 5 ते 6 मिनिट मी हे पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं. आता हे पाणी आपल्याला गाळणीनं गाळून घ्यायचं आहे आणि हे जे निघालेलं पाणी आहे या पाण्यामध्ये आपल्याला आता मेहंदी भिजवायची आहे. तर तुम्ही लोखंडाच्या कढईमध्येच मेहंदी भिजवू शकता किंवा मग लोखंडाचा तवा असेल किंवा मग लोखंडाचं कोणतंही भांडं असेल तर त्यामध्येच आपल्याला मेहंदी भिजवायची आहे. कारण लोखंडाच्या भांड्यामुळे आपल्या केसांना छान असा काळा कलर चढतो आणि आपल्याला लोखंडाच्या कढईमधून आयर्न लोहाचं प्रमाण केसांना आपल्या खूप आवश्यक असतं आणि ते सुद्धा पोषण आपल्या केसांना मिळतं. त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कढई घ्यायचे. तर इथं माझ्याकडे हे ऑनलाईन मागवलेली मेहंदी आहे. तर तुमच्याकडे जे मेहंदी असेल तर ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता. ही मेहंदी काळी नाही लाल आहे. तर ही लाल मेहंदी आपल्याला काळी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला केसांवरती अप्लाय करायची आहे. खूप सुंदर असा रिझल्ट येतो. तर इथं मला जेवढी लागेल तेवढी मेहंदी इथं घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि हे छान असं स्मूथ असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे. मेहंदी भिजवल्यानंतर आपण यामध्ये आणखीन एक घटक घालणार आहोत आणि तो घटक घातल्यानंतर आपले केस अगदी दाट काळेभोर आणि लांब सडक होण्यासही मदत होणार आहे. मेहंदी आपली छान व्यवस्थित भिजवून इथं तयार झालेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कस्टर्ड ऑइल. यालाच आपण एरंडेल तेलसुद्धा म्हणतो. तर हे एरंडेल तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये आपल्याला फक्त 3 ते 4 थेंब एरंडेल तेल घालायचं आहे. तर हे एरंडेल तेल खूप घट्ट असतं त्यामुळं आपल्याला इथं जास्त वापरायचं नाही. अगदी थोडंसं 3 ते 4 थेंब आपल्याला ह्या मेहंदीमध्ये घालायचे आहेत आणि केसांवरती अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीनं मेहंदी भिजवून तुम्ही नक्की केसांवरती अप्लाय करा. तुम्हाला सुद्धा हळूहळू केस खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा आपल्याला हे मेहंदी केसांवरती अप्लाय करायची आहे. याच्याने तुम्हाला आश्चर्य होईल इतके सुंदर असा रिझल्ट येणार आहे. केस आपले पांढरे झालेले असतील तर ते मुळापासून काळे होण्यासही मदत होणार आहे. त्याचबरोबर केस गळत असतील, तुटत असतील तर ते सुद्धा नाहीसे होणार आहे. एरंडेल तेल आपल्याला या मेहंदीमध्ये घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एरंडेल तेलानं आपल्या केसांचं गळणं तुटणं थांबतं, केसांची पोत सुधारते. एरंडेल तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल्सचे गुण असतात. ते आपल्या केसामध्ये कोंडा होऊ देत नाहीत. केसांच्या वाढीसाठी आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकतो. एरंडेल तेल केस निरोगी ठेवण्यासही मदत करतं. महिन्यातून एकदा तरी आपण हे केसांवरती अप्लाय केलं पाहिजे. महिन्यातून एकदा आपल्या केसांवरती अप्लाय केल्यानंतर आपले केस दुपटीने वाढणार आहेत. आपल्या केसांना मॉइश्चरायझरचं कामसुद्धा करतं. केस कोरडे होण्यापासून वाचवतं आणि केस शिल्की मजबूतसुद्धा बनवतं. जर तुम्हाला बर्गंडी कलर किंवा लाल कलर पाहिजे असेल तर तुम्ही लगेच हे केसांवरती अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला केस काळेच करायचे असतील तर तुम्हाला हे रात्रभरासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे. शॅम्पूनं केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरडे करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे केसांवरती अप्लाय करायचं आहे.
त्यामुळं खूप सुंदर आपले केस होणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता मेहंदीला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. याच पद्धतीनं आपल्याला मेहंदी भिजवायची आहे आणि केसांवरती अप्लाय करायची आहे. लोखंडी कढईमध्ये मेहंदी भिजत घातल्यामुळं लोखंडी कढईमधलं जे लोहाचं प्रमाण आहे, आयर्नचं प्रमाण आहे, ते या मेहंदीमध्ये उतरलं जातं आणि तेच आपल्या केसांना काळं करण्याचं हे काम करतं. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हे मेहंदी केसांवरती अप्लाय करू. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा नक्की एकदा मेहंदी भिजवा आणि केसांवरती अप्लाय करा. खूप सुंदर असा रिझल्ट याच्याने येतो. केसांना मेहंदी लावल्यानंतर आपल्याला 3 तास ठेवून द्यायचं आहे किंवा मग तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा ठेवून देऊ शकता. त्यानंतर आपल्याला नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांना शॅम्पू करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.